फर्टिलायझर अँड केमिकल या कंपनीकडून आलेलो आहोत. तर आपण शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आल्यानंतर जो हळद पीक पाहणीचा जो प्रोग्राम आहे आणि रॉयल फर्टिलायझर या कंपनीचे जे प्रोडक्ट यांनी वापरलेले आहेत या रिझल्ट यांना कसा काय मिळाला, तर हा जो रिझल्ट आहे तर यांनी सुरुवातीला A1 बकेट हा खत मिश्रित आपल्याला सोडायचे असतात सुरुवातीला सरी डोसमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिन्यानंतर यांना ड्रिंचिंगद्वारे रॉयल CC ही सोडायची आहे. परत त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर आपल्याला सुपर पॉवर सोडायचं आहे, रॉयल सुपर. आणि असं 3 महिन्याला दर महिन्याला आपल्याला काय करायचं आहे, रॉयल CC सोडायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासोबत सुपर शक्ती ही सोडायचं आहे. म्हणजे काय झालेलं आहे, त्या सोडल्यामुळे औषधामध्ये याची जी साईज आहे आणि याची जी लांबी आहे ही लांबी वाढलेली आहे आणि यांची जी संख्या आहे फुटव्यांची संख्या पण वाढली आणि यांची फुटव्यांची संख्या ही भरपूर प्रमाणात वाढलेली आहे. तर आपल्याला जर आपलं उत्पादन जर वाढवायचं म्हटलं तर आपण पण हे औषध ज्या त्या पिकाच्या अवस्थेनुसार हे आपण सोडायचं आहे, तर आपलं हे उत्पादन वाढू शकतात. तर आपल्यासोबत शेतकरी आहेत, तर आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया का बा त्यांना रिझल्ट कसा काय मिळाला. आता ही जी माहिती आहे ती तुम्ही सांगायची, तर फरक काय वाटतो तुम्हाला, तुमचा परिचय द्या पूर्ण. बरोबर. आम्ही तेलकीच शेतकरी. हो ठीक आहे ठीक आहे तुमचं नाव सांगा सर पूर्ण. पूर्ण नाव सांगा. ठीक आहे. तुमचं गाव सांगा, तालुका गाव केळकी, तालुका लोहा, जिल्हा जिल्हा नांदेड. तुमचा मोबाईल नंबर. 82 75 490 421. आता आपले जर पीक पाहणीसाठी जे शेतकरी आलेले आहेत तर यांचा जो फरक आहे हे त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊयात. बोला सर, काय तुम्हाला फरक काय वाटतो सर याच्यामध्ये? साईज मोठी दिसते, म्हणजे वजनात जास्त आपल्याला उत्पादन मिळणार आणि फुटव्याची संख्या जास्त दिसते. फुटव्यांची संख्या भरपूर आहे. वाढ होणार. तर शेतकऱ्यांचं मत असं आलेलं आहे का बा याच्यामध्ये औषधं फवारल्यामुळे चांगला असा रिझल्ट मिळालेला आहे. लांबी पण वाढलेली आहे आणि रुंदी पण, आणि त्याच्यावाली जी संख्या आहेत म्हणजे ज्याला आपण शेंगा म्हणतो ह्या भरपूर प्रमाणात लागलेल्या आहेत त्याच्यावाल्या. तर धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.